मिरजेतील कन्या शाळेजवळील बापटबोळ येथे घराला लागली भीषण आग। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी। रोख रक्कम दागिन्यासह घराचे लाखो रुपयांचे नुकसान। मिरजेतील जुबिली कन्या शाळेजवळील बापटबोळ येथील गोपाळ नारायणदास देवी शेटजी यांच्या राहत्या घराला अचानकपणे आग लागली। घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांच्या 3 ते 4 तासांच्या अथक प्रयत्नातून सदरच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे। जुने लाकडी कौलारू तसेच घरातील जाळण्यासाठी लाकडे व पालापाचोळा जास्तीचा असल्याने आगीत तो पेट घेतल्याने आगीची भीषणता वाढली। अगदी दाटेवाटीत घर असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी कसरत करावी लागली। तर घरमालक गोपाळ देवी शेटजी यांच्याकडील पेटीत ठेवलेली लाखो रुपये, त्यात 10 रुपये 20 रुपयाच्या नोटांची बंडले, रोख रक्कम व काही दागिने आगीच्या भक्ष्यस्थानी आली असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। सदरची आग कशामुळे लागली याचे मात्र कारण समजू शकले नाही। सदरची कारवाई अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी सुनील माळी, ड्रायव्हर जावेद मुश्रीफ, संभाजी सलगर, सचिन जगताप, राजू शेख, दत्तात्रय माने, फायरमन विजय पवार, अविनाश चाळके, सागर गायकवाड यांनी केली। मिरज दत्त मंदिर मागे कन्या शाळेजवळ बापटबोळमध्ये एका घराला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाली होती। त्यानुसार मिरज अग्निशमन केंद्राकडील एकूण 3 गाड्या तसेच खबरदारी म्हणून सांगली अग्निशमन विभागाची 1 गाडी अशा सर्वांनी मिळून तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विझवलेली आहे। घरमालकांचे नाव गोपाळ देवीदास शेटजी असे असून घरामध्ये त्यांनी जास्त प्रमाणात लाकडं, पालापाचोळा वगैरे जास्त प्रमाणात गोळा करून ठेवलेला होता त्यामुळं आग लागलेली आहे। आगीमध्ये त्यांचे संसारोपयोगी साहित्य जळालेले आहे।